ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहूया विठ्ठल भक्त दोन बहिणींची अद्भुत कथा. विठ्ठलाचा चमत्कार. विठ्ठल भक्ती कथा मराठी. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. ही कथा लोक परंपरेत सांगितली जाणारी भक्तिभाव जागवणारी कथा आहे. ती ऐतिहासिक दृष्ट्या सिद्ध घटना म्हणून नव्हे तर भक्तीचा संदेश देणारी प्रेरणादायी कथा म्हणून पाहावी. पंढरपूर पासून काही अंतरावर एक छोटेसे गाव होते. त्या गावात दोन बहिणी राहत होत्या, गौरी आणि मुक्ता. दोघीही लहानपणापासून श्री विठ्ठलाच्या भक्त होत्या. त्यांचे आई वडील वारकरी संप्रदायाचे होते. दरवर्षी आषाढी आणि कार्तिक वारीला जाणे, तुळशीची माळ धारण करणे, नामस्मरण करणे आणि गरजूंना मदत करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. आई नेहमी म्हणायची, मुलींनो, विठ्ठलाला मोठे दान नको, त्याला शुद्ध मनाची भक्ती हवी. हे शब्द दोघींच्या मनात कायमचे कोरले गेले. आई वडिलांच्या निधनानंतर गौरी आणि मुक्ता या दोन्ही बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरात कमावणारे कोणी नव्हते. छोट्याशा झोपडीत त्यांचे आयुष्य सुरू झाले. थोडीशी शेती होती, पण तीही पावसावर अवलंबून होती. अनेक दिवस असे यायचे की घरात 2 वेळच्या जेवणाची सोय नसायची. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कधी निराशा दिसली नाही, कारण त्यांचा खरा आधार होता पंढरपूरचा विठ्ठल. दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्ताला त्या उठत, अंगण झाडून स्वच्छ करत, तुळशीला पाणी घालत आणि समई लावून दोघी एकत्र बसून नामस्मरण करत. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी नामाच्या गजराने संपूर्ण वातावरण प्रसन्न होत असे. पक्ष्यांच्या किलबिलाट आणि विठ्ठल नाम यांचा सुंदर संगम होत असे. नामस्मरणानंतर त्या जवळच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नम्रपणे हात जोडत त्या देवाकडे कधी धन, वैभव किंवा सुख मागत नसत. त्यांची एकच प्रार्थना असायची, हे विठ्ठला, आमच्या मनात तुझी भक्ती कधी कमी होऊ देऊ नको. यानंतर त्या दिवसभर कष्टाची कामे करत, गावात कोणाच्या शेतात मजुरी, कोणाच्या घरी धान्य दळणे, तर कधी पाणी भरून देणे. जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करत. काम संपल्यावर मिळालेल्या थोड्याशा धान्यातून त्या स्वतःसाठी अन्न बनवत. पण त्यातील एक भाग त्या नेहमी गायीला, पक्ष्यांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देत. मुक्ता नेहमी म्हणायची, भुकेल्याला दिलेला घास थेट विठ्ठलापर्यंत पोहोचतो. गौरीही तिच्या शब्दांना मान देत असे. त्यामुळे त्यांच्या घरातून कोणीही उपाशी परत जात नसे. संध्याकाळी दोघी गावातील भजन कीर्तनात सहभागी होत. टाळ मृदुंगाच्या गजरात त्या इतक्या तल्लीन होत की त्यांना वेळेचे भान राहत नसे. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत आणि ओठांवर एकच नाम असायचे, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल. हळूहळू त्यांच्या भक्तीची चर्चा संपूर्ण गावात होऊ लागली. काही लोक त्यांचा आदर करत तर काही त्यांची थट्टा उडवत. एक श्रीमंत माणूस म्हणाला, फक्त नाम घेतल्याने पोट भरत नाही, कष्टापेक्षा देवावर जास्त विश्वास ठेवण्यात काय अर्थ. गौरी शांतपणे हसली आणि म्हणाली, आम्ही कष्टही करतो आणि देवावर विश्वासही ठेवतो. कष्ट आमचे कर्तव्य आहे, तर फळ देणे विठ्ठलाचे काम आहे. या उत्तराने तो माणूस निरुत्तर झाला. एक दिवस गावात दुष्काळ पडला. अनेकांच्या घरात अन्नाची टंचाई निर्माण झाली. पण बहिणींनी स्वतःकडील थोडेसे धान्य गरजूंमध्ये वाटले. लोकांनी विचारले, उद्या तुम्ही काय खाणार? मुक्ता हसून म्हणाली, ज्याने आजवर सांभाळले तो विठ्ठल उद्याही सांभाळेल. अशा निस्वार्थ भक्ती, प्रामाणिक कष्ट, दया आणि अखंड नामस्मरणामुळे त्यांचा विठ्ठलावरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला. त्यांना खात्री होती की भक्तीचा मार्ग कधी सोपा नसतो, पण त्या मार्गावर चालण्याला विठ्ठल कधी एकटे सोडत नाही. या दृढ श्रद्धेची परीक्षा लवकरच त्यांच्या पंढरपूरच्या वारी दरम्यान होणार होती. त्या परीक्षेतच विठ्ठल स्वतः आपल्या भक्तांच्या प्रेमाला प्रतिसाद देणार होता. काळ पुढे सरकत होता. ऋतू बदलत होते, पण गौरी आणि मुक्ता यांच्या मनातील विठ्ठल भक्ती दिवसेंदिवस अधिक गहिरी होत होती. एक दिवस
गावात टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला. भगव्या पताका वाऱ्यावर डोलत होत्या. वारकरी आनंदाने गात होते, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हे दृश्य पाहताच दोन्ही बहिणींचे डोळे पाणावले. मुक्ता भाऊक म्हणून म्हणाली, ताई पाहिलंस, पुन्हा आषाढी वारी सुरू झाली. किती भाग्यवान आहेत हे वारकरी. ते पायी चालत आपल्या विठुरायाला भेटायला जात आहेत. गौरीने दीर्घ श्वास घेतला. हो ग, आई बाबा आपल्याला लहानपणी वारीला घेऊन जायचे. त्या चंद्रभागेचा घाट, विठ्ठलाच्या मंदिरातील घंटानाद आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आजही कानात घुमतो. दोघी काही क्षण शांत राहिल्या. मुक्त हळूच आवाजात म्हणाली, ताई यंदा आपणही वारीला जाऊया का? गौरीच्या चेहऱ्यावर क्षणभर आनंद चमकला, पण लगेच ती शांत झाली. जाऊ तर नक्की, पण आपल्याकडे पैसे कुठे आहेत? घरात धान्यही थोडेच आहे. प्रवास, अन्न, राहण्याची सोय हे सगळं कसं होईल? मुक्ता हसली. ताई, वारी पैशाने होत नाही, वारी श्रद्धेने होते. वारकरी म्हणतात ना, ज्याला विठ्ठल बोलावतो त्याची वाट तो स्वतः तयार करतो. गौरी काही क्षण विचारात पडली. तिला आईचे शब्द आठवले, वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणे नव्हे, मनातील अहंकार सोडून विठ्ठलाच्या चरणी जाणे. त्या रात्री दोघींनी विठ्ठलासमोर दिवा लावला आणि प्रार्थना केली, हे पांडुरंगा, जर तुझी इच्छा असेल तर आम्हाला तुझ्या दर्शनासाठी बोलव. आम्ही रिकाम्या हाताने येऊ, पण भरलेल्या भक्तीने येऊ. दुसऱ्या दिवशी त्यांनी तयारी सुरू केली. घरात फार काही नव्हते. एक छोटी कापडी पिशवी, 2 जोड साधे कपडे, तुळशीची माळ, टाळांची जोडी आणि आईने जपून ठेवलेली विठ्ठलाची छोटी मूर्ती. गौरीने 2 ज्वारीच्या भाकऱ्या आणि थोडी कोरडी चटणी बांधली. मुक्ता म्हणाली, इतकंच पुरे, बाकीची व्यवस्था विठ्ठल करेल. गावातील काही लोकांनी त्यांची तयारी पाहिली आणि हसू लागले. एक जण म्हणाला, अगं एवढ्या लांब पायी जाणार? मध्येच दमून परत याल. दुसरा म्हणाला, पैसे नाहीत, चप्पल नाहीत, तरी वारीला निघाल्यात. पण दोघींच्या चेहऱ्यावर राग नव्हता. त्या फक्त हसल्या. गौरी शांतपणे म्हणाली, विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी पायांना ताकद लागत नाही, श्रद्धेला ताकद लागते. हे ऐकून काही वृद्ध वारकरी त्यांच्या जवळ आले. त्यांनी दोघींच्या गळ्यात प्रेमाने तुळशीची माळ घातली आणि आशीर्वाद दिला. लेकींनो, वारीत कधीही स्वतःला एकटे समजू नका. प्रत्येक वारकरी तुमचा भाऊ आहे आणि प्रत्येक पाऊल विठ्ठलाकडे जात आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य उगवण्याआधीच गावाच्या वेशीवर दिंडी जमली. टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला. भगव्या पताका आकाशात फडकू लागल्या. गौरी आणि मुक्ता यांनी गावातील मंदिरात जाऊन विठ्ठलाला नमस्कार केला. मातीत कपाळ टेकवून त्यांनी एकच प्रार्थना केली, हे विठ्ठला, आमची वारी सफल कर. आमच्या पावलांना तुझ्या नामाची शक्ती दे. आणि त्या हजारो वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या दिशेने चालू लागल्या. त्यांना कल्पनाही नव्हती की या वारीत त्यांच्या श्रद्धेची कठीण परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेनंतर स्वतः विठ्ठल त्यांच्या भक्तीला उत्तर देणार आहे. गौरी आणि मुक्ता हजारो वारकऱ्यांसोबत विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूरच्या दिशेने चालत होत्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. टाळ मृदुंगाच्या तालावर संपूर्ण दिंडी पुढे सरकत होती. कोणी अभंग गात होते, कोणी हरिपाठ म्हणत होते, तर कोणी थकलेल्या वारकऱ्यांना पाणी पाजत होते. पहिले 2 दिवस आनंदात गेले, पण तिसऱ्या दिवसापासून प्रवास कठीण होऊ लागला. दुपारचे कडक ऊन अंगाची लाही करत होते. अनवाणी चालल्यामुळे दोन्ही बहिणींच्या पायांना फोड आले. प्रत्येक पाऊल टाकताना वेदना होत होत्या. तरीही त्यांच्या ओठावर एकच नाम होते, विठ्ठला, पांडुरंगा, तुझ्याच भेटीसाठी हे सर्व सहन करतो आहोत. गौरीने मुक्ताकडे पाहिले. तिच्या पायातून रक्त येत होते. मुक्ता, थोडा वेळ विश्रांती घेऊया. मुक्ता हसून म्हणाली, ताई, पाय दुखत आहे, पण मनाला विठ्ठल भेटण्याची ओढ जास्त आहे. आपण थांबलो तर चालेल, पण श्रद्धा थांबता कामा नये.
त्या जवळच्या झाडाखाली थोडा वेळ बसल्या. पिशवी उघडली तर फक्त 2 ज्वारीच्या भाकऱ्या आणि थोडीशी कोरडी चटणी उरली होती. तोच त्यांचा शेवटचा अन्नसाठा होता. गौरी म्हणाली, हेच अन्न आपण आज आणि उद्या वाटून खाऊ, मग पंढरपूर जवळ येईल. दोघी जेवायला बसणार इतक्यात समोरून एक वृद्ध वारकरी डगमगत चालत आला. त्याचे कपडे धुळीने माखले होते, चेहरा थकलेला होता आणि डोळ्यात भुकेची वेदना स्पष्ट दिसत होती. तो त्यांच्याजवळ येऊन थरथरत्या आवाजात म्हणाला, लेकीनो, 2 दिवसांपासून माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. थोडी भाकर मिळेल का? आता पुढे चालण्याचीही ताकद उरलेली नाही. क्षणभर दोघी एकमेकांकडे पाहू लागल्या. जर त्यांनी भाकरी दिली तर स्वतः उपाशी राहावे लागणार होते. गौरीच्या मनात विचार आला, आपल्याकडे दुसरे काहीच नाही, पुढचा प्रवास कसा होईल? पण लगेच तिला आईचे शब्द आठवले, भुकेल्याला दिलेला घास म्हणजे विठ्ठलालाच नैवेद्य अर्पण केल्यासारखे असतो. तिने एक क्षणही न दवडता 2 भाकऱ्या त्या वृद्धाच्या हातात ठेवल्या. मुक्ताने चटणीही त्याला दिली आणि प्रेमाने म्हणाली, बाबा, आधी तुम्ही पोटभर खा, आम्ही विठ्ठलाच्या भरोशावर आहोत. वृद्धाच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, तुम्ही स्वतः उपाशी राहून मला अन्न देत आहात. गौरी हसून म्हणाली, आम्ही तुम्हाला नाही, विठ्ठलालाच अन्न देत आहोत. वृद्धाने हात जोडले आणि शांतपणे भोजन केले. जेवण झाल्यावर त्याने दोघींना आशीर्वाद दिला, तुमची वारी कधीच व्यर्थ जाणार नाही. विठ्ठल तुमच्या प्रत्येक पावलासोबत असेल. हे बोलून तो हळूहळू पुढे निघून गेला. आता मात्र दोन्ही बहिणी पूर्णपणे उपाशी होत्या. संध्याकाळ झाली. पोटात अन्न नव्हते, अंगात शक्ती नव्हती. काही वारकऱ्यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. एक वारकरी म्हणाला, आज इथेच थांबा, उद्या पुढे जाऊ. पण मुक्ता शांतपणे म्हणाली, विठ्ठलाने जर परीक्षा घेतली असेल तर त्यांचे उत्तरही तोच देईल. रात्र झाली. आकाशात असंख्य तारे चमकत होते. दोघी झाडाखाली बसून मंद स्वरात अभंग म्हणू लागल्या. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवनिया. थकवा आणि वेदना असूनही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते, कारण त्याने आपले शेवटचे अन्नही एका गरजू वारकऱ्याला दिले होते. त्यांना अजून माहीत नव्हते की तो साधा वृद्ध वारकरी नव्हता. तो त्यांच्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी आलेला स्वतः विठ्ठलच होता आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या भक्तीला उत्तर देणारा एक अद्भुत चमत्कार घडणार होता. रात्रभर उपाशी राहिल्यानंतर पहाटेच्या मंद वाऱ्यासोबत पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला. सूर्याची पहिले किरणे झाडाच्या फांद्यातून खाली पडत होती. गौरी आणि मुक्ता हळूहळू उठल्या. पोटात अन्न नव्हते, अंगात शक्ती नव्हती, पण त्यांच्या ओठावर अजूनही एकच नाम होते, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. गौरीने आकाशाकडे पाहत हात जोडले, हे विठ्ठला, काल आम्ही जे केले ते तुझ्या प्रेरणेनेच केले. आता पुढे काय करायचे हेही तूच ठरव. मुक्ता हसत म्हणाली, ताई, उपाशी पोटाने चालता येईल, पण विठ्ठलाशिवाय जगता येणार नाही. चल पुढे निघूया. दोघी पुन्हा दिंडीसोबत चालू लागल्या. थोडे अंतर पार केल्यावर एका हिरव्यागार कुरणाजवळ त्यांना गायीचा कळप दिसला. त्या कळपाजवळ एक तरुण गवळी उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते आणि डोळ्यात अपार करुणा होती. त्याने दोघींना पाहताच प्रेमाने हाक मारली, अगं बहिणींनो, थांबा जरा. दोघी त्याच्याजवळ गेल्या. गवळीने विचारले, तुम्ही कालपासून काही खाल्लेले नाही, बरोबर ना? दोघी आश्चर्यचकित झाल्या. गौरी म्हणाली, हो, पण तुम्हाला हे कसे माहीत? गवळी फक्त मंद हसला. त्याने मातीच्या भांड्यातून ताजे गरम दूध काढले. एका पानावर ताजी ज्वारीची भाकरी, लोणी आणि थोडा गुळ ठेवला. आधी प्रसाद घ्या, मग पुढे जा. मुक्ता म्हणाली, भाऊ, आमच्याकडे पैसे नाहीत. गवळी हसून म्हणाला, भक्तीची किंमत पैशाने नसते, प्रेमाने दिलेला घास हा माझ्यासाठीच असतो. त्या दोघींनी नम्रपणे भोजन स्वीकारले. अनेक दिवसांनी इतके समाधानाने त्याने अन्न खाल्ले.
त्यांच्या अंगात पुन्हा शक्ती संचारली. गौरीने कृतज्ञतेने विचारले, भाऊ, तुमचं नाव तरी सांगा, आम्ही तुमचे उपकार कसे फेडू? गवळीने दूर पंढरपूरच्या दिशेने बोट दाखवत शांत स्वरात उत्तर दिले, जेव्हा विठ्ठलाच्या चरणी पोचाल तेव्हा माझी आठवण काढा. हे बोलून तो गायीसह पुढे चालू लागला. दोघी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिल्या. अचानक एका वळणामागे तो गेला, पण पुन्हा दिसलाच नाही. गौरी आणि मुक्ता धावत त्या दिशेने गेल्या. तिथे ना गायी होत्या ना गवळी, फक्त तुळशीचा मंद सुगंध दरवळत होता आणि दूरवर टाळ मृदुंगाचा आवाज ऐकू येत होता. मुक्ता थरथर त्या आवाजात म्हणाली, आई, हा साधा गवळी नव्हता. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. हो मुक्ता, काल आपण ज्याला भाकरी दिली त्यानेच आज आपल्याला प्रसाद दिला. हा आपल्या विठुरायाचाच खेळ आहे. दोघींनी त्या जागेची माती कपाळी लावली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विठ्ठलाचे आभार मानले. त्या क्षणी त्यांना जाणवले की खरी भक्ती कधीच वाया जात नाही. भक्ताने केलेल्या प्रत्येक निस्वार्थ सेवेचे फळ विठ्ठल योग्य वेळी आणि योग्य प्रकारे परत देतो. नवीन उत्साह, दृढ श्रद्धा आणि विठ्ठलाच्या कृपेची अनुभूती घेऊन दोन्ही बहिणी पुन्हा पंढरपूरच्या दिशेने चालू लागल्या. त्यांना अजून माहीत नव्हते की पंढरपूरच्या मंदिरात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दैवी चमत्कार त्यांची वाट पाहत होता. मंदिरात पोहोचल्यावर स्वतः विठ्ठल त्यांच्या भक्तीची साक्ष संपूर्ण जगाला देणार होता. अनेक दिवसांचा कठीण प्रवास पूर्ण करून गौरी आणि मुक्ता अखेर पंढरपूर नगरीत पोहोचल्या. दूरवरूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन होताच दोघींच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. दोघींनी हात जोडले आणि एकच स्वरात म्हटले, विठ्ठला, अखेर तुझ्या दारी आलो. संपूर्ण पंढरपूर भक्तांनी गजबजले होते. चंद्रभागेच्या तीरावर हजारो वारकरी स्नान करीत होते. टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले होते. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम, पांडुरंग हरी, वासुदेव हरी या जय घोषात दोन्ही बहिणीही हरवून गेल्या. पहाटे त्यांनी चंद्रभागा नदीत स्नान केले. नदीचे पाणी हातात घेऊन गौरी म्हणाली, हे चंद्रभागे माते, आमच्या मनातील अहंकार, लोभ आणि सर्व वाईट विचार धुवून टाक. मुक्ताने नम्रपणे प्रार्थना केली, आम्हाला फक्त विठ्ठलाची खरी भक्ती दे. स्नानानंतर दोघींनी आपले ओले कपडे बदलले, गळ्यातील तुळशीची माळ नीट केली आणि विठ्ठलाच्या मंदिराकडे निघाल्या. दर्शनासाठी प्रचंड गर्दी. मंदिराबाहेर हजारो भाविकांची रांग लागली होती. काही जण अनेक तासांपासून उभे होते. एक वारकरी म्हणाला, आज आषाढी एकादशी आहे. दर्शनासाठी कदाचित संध्याकाळपर्यंत थांबावे लागेल. गौरी आणि मुक्ता शांतपणे रांगेत उभ्या राहिल्या. सूर्य वर चढू लागला. उन्हामुळे अनेक जण थकले. काही जण रांगेतून बाहेर पडले. पण दोन्ही बहिणींच्या चेहऱ्यावर तक्रार नव्हती. त्या फक्त विठ्ठलाचे नाम घेत होत्या. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. तेवढ्यात मंदिरातील मोठी घंटा स्वतःहून जोरात वाजू लागली. घंटेचा गंभीर नाद संपूर्ण मंदिर परिसरात घुमला. क्षणात वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली. त्याचवेळी रांगेतील लोक आश्चर्याने इकडे तिकडे पाहू लागले. जणू अदृश्य शक्तीने प्रेरित झाल्यासारखे भाविक स्वतःहून बाजूला सरकू लागले. दोघी बहिणी काही समजण्याआधीच त्यांच्या समोर गाभाऱ्याकडे जाणारी मोकळी वाट तयार झाली. लोक एकमेकांना विचारू लागले, या दोन साध्या स्त्रिया कोण आहेत? यांच्यासाठी गर्दी आपोआप बाजूला कशी झाली? मंदिरातील मुख्य पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आले. त्यांनी दोघींना पाहताच नम्रपणे हात जोडले. लेकीनो, तुमचीच वाट पाहत होतो. गौरी आश्चर्याने म्हणाली, महाराज, आम्ही साध्या वारकरी, आमची वाट का पाहत होतात? पुजारी हसले आणि म्हणाले, काल रात्री विठ्ठलाने मला स्वप्नात आज्ञा दिली. उद्या माझ्या 2 लेकी येतील. त्यांनी मार्गात मला भुकेल्या वारकऱ्याच्या रूपात भाकर खाऊ घातली. त्यांना कोणतीही अडचण न आणता थेट माझ्या दर्शनाला घेऊन ये. हे ऐकताच गौरी आणि मुक्ताच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून
अश्रू वाहू लागले. पुजारी त्यांना गाभाऱ्यात घेऊन गेले. समोर काळ्या पाषाणातील विठ्ठल विटेवर उभा होता. कमरेवर हात, गळ्यात तुळशीची माळ आणि चेहऱ्यावर मोहक हास्य. दोघींनी एकाच क्षणी विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. मंदिरात त्या क्षणी एक विलक्षण सुगंध दरवळू लागला. अनेक वारकऱ्यांनी अनुभवले की गाभाऱ्यातील वातावरण नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी झाले आहे. गौरीने वर पाहिले. तिला क्षणभर असे भासले की विठ्ठलाच्या ओठांवर मंद हास्य उमटले आहे. मुक्ताला वाटले की विठ्ठलाचे करुणामय डोळे तिच्याकडे प्रेमाने पाहत आहेत. दोघींना शब्द सुचेना. त्या शांतपणे प्रार्थना करू लागल्या. हे विठ्ठला, आम्ही तुला काही मागायला आलेलो नाही. आमच्या हृदयात तुझे नाम कायम राहू दे. इतक्यात मंदिरातील पुजाऱ्याने विठ्ठलाच्या चरणांवरील तुळशीचे एक पान त्यांच्या हातात ठेवले. तो म्हणाला, ही विठ्ठलाची कृपा आहे, याची जपणूक करा. त्या क्षणी दोघींना स्पष्ट जाणवले, मार्गात भेटलेला भुकेला वृद्ध, नंतर भेटलेला तेजस्वी गवळी आणि आता स्वप्नातील संदेश हे सर्व एका दैवी कृपेचे दर्शन होते. या नम्रपणे विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाल्या. मंदिरातून बाहेर पडल्यावर त्यांना अजून एक आश्चर्यकारक सत्य समजणार होते. मार्गात भेटलेला वृद्ध वारकरी आणि गवळी हे दोघेही स्वतः विठ्ठलाचेच रूप होते आणि हा संदेश संपूर्ण वारकरी समाजासाठी भक्तीचा अमूल्य धडा बनणार होता. विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर गौरी आणि मुक्ता काही वेळ गाभाऱ्याबाहेरच्या मंडपात शांतपणे बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. इतका मोठा योग त्यांच्या आयुष्यात कधीच आला नव्हता. तेवढ्यात मंदिरातील मुख्य पुजारी पुन्हा त्यांच्या जवळ आले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर पण प्रेमळ भाव होते. ते म्हणाले, लेकींनो, तुम्हाला आज जे दर्शन घडले ते प्रत्येकाला सहज मिळत नाही. त्यामागे एक मोठे रहस्य आहे. दोन्ही बहिणी नम्रपणे त्यांच्या पायाशी बसल्या. गौरीने विचारले, महाराज, आम्ही तर साध्या वारकरी, आमच्यात असे कोणते पुण्य आहे? पुजारी हसले आणि म्हणाले, पुण्य मोठे नसते, मन मोठे असते आणि तुमचे मन विठ्ठलाने जिंकले आहे. पुजारी सांगू लागले, काल मध्यरात्री मंदिर बंद करून मी विश्रांती घेत होतो. पहाटेच्या सुमारास मला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात संपूर्ण गाभारा तेजाने उजळून निघाला. त्या तेजातून श्री विठ्ठल प्रकट झाले. त्यांच्या चेहऱ्यावर मोहक हास्य होते. विठ्ठलाने प्रेमाने सांगितले, माझ्या 2 लेकी उद्या माझ्या दर्शनाला येणार आहेत. त्याने काल मला भुकेल्या वारकऱ्याच्या रूपात अन्न दिले. त्यांनी मला गवळ्याच्या रूपात ओळखले नाही, पण मी त्यांचे प्रेम ओळखले. त्यांना कोणतीही अडचण न आणता माझ्या चरणी आण. हे सांगताना पुजाऱ्याच्या डोळ्यातही अश्रू आले. हे ऐकताच गौरीला रस्त्यात भेटलेला अशक्त वृद्ध आठवला. मुक्ताला दुसऱ्या दिवशी भेटलेला तेजस्वी गवळी आठवला. दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या. मुक्ता थरथरत्या आवाजात म्हणाली, ताई, म्हणजे तो वृद्ध? गौरीचे डोळे भरून आले. हो मुक्ता, तो साधा वारकरी नव्हता आणि ज्याने आपल्याला दूध, भाकरी आणि गुळ दिला तोही विठ्ठलच होता. क्षणात दोघींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्या दोघींनी मंदिराच्या दगडी फरशीवर मस्तक टेकवले. पुजारी म्हणाले, लेकींनो, देवाला सोन्या चांदीचे दागिने नको असतात, त्याला दयेने भरलेले हृदय हवे असते. तुम्ही तुमचे शेवटचे अन्न एका अनोळखी भुकेल्या माणसाला दिले. त्या क्षणी तुम्ही माणसाला नाही, स्वतः विठ्ठलालाच अन्न अर्पण केले. ते पुढे म्हणाले, भक्तीची खरी परीक्षा मंदिरात होत नाही, ती माणुसकीच्या प्रसंगात होते. वारकऱ्यांना हे समजले रहस्य. ही गोष्ट मंदिरात उपस्थित अनेक वारकऱ्यांच्या कानावर गेली. सर्वजण त्या दोघींकडे आदराने पाहू लागले. एक वृद्ध वारकरी म्हणाला, आम्ही रोज विठ्ठलाचे दर्शन घेतो, पण आज प्रथमच आम्ही विठ्ठलाची खरी भक्ती पाहिली. दुसरा म्हणाला, या दोन्ही बहिणींनी आम्हाला शिकवले की विठ्ठल मंदिरात उभा असतोच, पण तो भुकेल्या, तहानलेल्या आणि दुःखी माणसातही भेटतो. इतका मोठा चमत्कार घडूनही गौरी आणि मुक्ताच्या मनात
अहंकाराचा लवलेशही नव्हता. गौरी शांतपणे म्हणाली, हा आमचा चमत्कार नाही. मुक्ता पुढे म्हणाली, ही तर विठ्ठलाची कृपा आहे. आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले. त्यांनी कोणाकडूनही मान सन्मान स्वीकारला नाही. त्याने फक्त विठ्ठलाच्या चरणी तुळशी अर्पण केली आणि नम्रपणे प्रार्थना केली, हे विठ्ठला, आज जे प्रेम दिलेस ते आमच्या मनात कायम राहू दे. आम्हाला प्रसिद्धी नको, तुझी भक्ती कधी कमी होऊ देऊ नको. त्या दिवसानंतर ही कथा वारकरी संप्रदायात भक्तीचा संदेश म्हणून सांगितली जाऊ लागली. ती शिकवते की देवाची सेवा म्हणजे गरजवंताची सेवा, निस्वार्थ दान हेच सर्वात मोठे पूजन आहे. खरी भक्ती शब्दांत नव्हे तर कृतीत दिसते. विठ्ठल भक्ताची परीक्षा घेतो, पण योग्य वेळी त्याच्यावर कृपेचा वर्षावही करतो. जिथे दया, सेवा, नम्रता आणि अखंड नामस्मरण असते तिथेच विठ्ठल स्वतः येतो. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दिव्य दर्शन घेऊन आणि त्या अद्भुत कृपेचा अनुभव घेऊन गौरी आणि मुक्ता आपल्या गावाकडे परतू लागल्या. आता त्यांच्या चालण्यात थकवा नव्हता. चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. विठ्ठलाचे नाम त्यांच्या ओठावर होते आणि हृदयात समाधान भरले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. परतीच्या प्रवासात अनेक वारकरी त्यांच्याकडे येऊन विचारत होते, तुम्ही इतक्या आनंदात कशा दिसता? दोघी फक्त हसत म्हणत, विठ्ठल भेटला की मनातील सगळे दुःख संपते. त्या कधीही स्वतःबद्दल किंवा घडलेल्या चमत्काराबद्दल बढाई मारत नव्हत्या. गावात आनंदाने स्वागत. काही दिवसांनी दोघी आपल्या गावात पोचल्या. गावकऱ्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. काहींनी विचारले, वारी कशी झाली? विठ्ठलाचे दर्शन झाले का? दोघींनी नम्रपणे उत्तर दिले, हो, विठुरायाने भरभरून कृपा केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून अनेकांना जाणवले की या दोघींच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण घडले आहे. गावातील वृद्धाने आग्रह केला, जे काही घडले ते आम्हाला सांगा. गौरीने शांतपणे संपूर्ण घटना सांगितली. भुकेल्या वृद्धाला दिलेल्या 2 भाकऱ्या, गवळ्याच्या रूपात मिळालेला प्रसाद, मंदिरातील स्वप्नाची आज्ञा आणि विठ्ठलाचे दिव्य दर्शन. कथा ऐकताच संपूर्ण गाव स्तब्ध झाले. ज्यांनी त्यांच्या गरिबीची थट्टा केली होती त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. एक श्रीमंत गावकरी पुढे आला आणि म्हणाला, आम्ही तुमची गरिबी पाहिली, पण तुमच्या श्रद्धेची श्रीमंती ओळखली नाही. आम्हाला क्षमा करा. गौरी हसून म्हणाली, क्षमा आम्ही कोणाला करणार? क्षमा करायची असेल तर विठ्ठल करेल. आपण सगळे त्याचीच लेकरे आहोत. त्या दिवसानंतर गावात वातावरण बदलू लागले. पूर्वी लोक फक्त स्वतःच्या संसारात रमले असत. आता ते एकमेकांच्या मदतीला धावू लागले. गावात दर संध्याकाळी हरिपाठ सुरू झाला. टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गायले जाऊ लागले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण एकत्र म्हणू लागले, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. गरीब, भुकेले किंवा प्रवासी गावात आले की त्यांना प्रेमाने अन्न दिले जाऊ लागले. लोक म्हणू लागले, प्रत्येक अतिथीत विठ्ठल आहे. गौरी आणि मुक्ता पूर्वीप्रमाणे साधे जीवन जगत राहिल्या. त्या अजूनही शेतात काम करत, गरजूंना मदत करत आणि रोज विठ्ठलाचे नाम घेत. गावकऱ्यांनी त्यांना अनेक वस्तू भेट देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी नम्रपणे नकार दिला. मुक्ता म्हणाली, आम्हाला धन नको. आमच्या गावात विठ्ठल नामाचा गजर कायम राहिला, हीच आमची संपत्ती. त्या दिवसानंतर दरवर्षी आषाढी वारीला संपूर्ण गाव एकत्र जाऊ लागला. गौरी आणि मुक्ता दिंडीच्या अगदी शेवटी चालत असत. कोणी विचारायचे, तुम्ही पुढे का चालत नाही? गौरी हसून उत्तर द्यायची, जो खरा भक्त असतो त्याला पुढे दिसण्याची गरज नाही. विठ्ठलाच्या चरणापर्यंत पोहोचण्याची इच्छा ज्याच्यामध्ये असते. काही वर्षांनी दोन्ही बहिणींचे नाव दूरदूरच्या गावात भक्ती, नम्रता आणि सेवा भावाचे प्रतीक म्हणून घेतले जाऊ लागले. पण त्यांच्या झोपडीच्या दारावर आजही एकच वाक्य लिहिलेले होते, भुकेलेला अन्न, तहानलेला पाणी आणि प्रत्येक जीवात विठ्ठलाचे दर्शन हीच त्यांची खरी ओळख होती. असे म्हणतात,
की त्या गावात आजही आषाढी एकादशीच्या दिवशी टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला की वृद्ध वारकरी ही कथा प्रेमाने सांगतात आणि शेवटी एकच संदेश देतात, विठ्ठलाला शोधायचे असेल तर फक्त मंदिरात जाऊ नका, दया, सेवा, नम्रता आणि प्रेम यातही विठ्ठलाचे दर्शन घ्या. खरी भक्ती ही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ असते. भुकेलेला अन्न देणे म्हणजे देवाची सेवा करणे. विठ्ठल भक्ताची परीक्षा घेतो पण त्याला कधीच सोडत नाही. नामस्मरण, दया आणि निस्वार्थ सेवा यातच विठ्ठलाचा खरा वास आहे. संतांच्या अभंगात म्हटले आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. ज्याच्या मनात प्रेम, दया आणि विठ्ठल नाम असते त्याच्या आयुष्यात विठ्ठल कधीतरी कोणत्या ना कोणत्या रूपाने नक्की प्रकट होतो. अशीच श्रद्धा वारकरी परंपरा आजही जपते. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच धार्मिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.